नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे पहिल्या भेटीमागचं विज्ञान. म्हणजे आकर्षण नेमकं कसं काम करतं आणि महत्त्वाचं म्हणजे ते कसं निर्माण करता येतं. हे सगळं आपण कम्युनिकेशन एक्सपर्ट ली लॉन्ड्स यांच्या अभ्यासातून समजून घेणार आहोत. चला, एका मोठ्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आपण नेहमी ऐकतो लव्ह ॲट फर्स्ट साईट किंवा पहिल्या नजरेतलं प्रेम. पण हे खरंच शक्य आहे का, की ही फक्त एक कल्पना आहे? किंवा विज्ञान आपल्याला असं काही सांगू शकतं का, की ही एक अशी प्रतिक्रिया आहे जी आपण मुद्दाम घडवून आणू शकतो? चला शोधूया. हे समजून घेण्यासाठी ना आपण 4 रोमांचक भागांमधून एक प्रवास करणार आहोत. आपण बघू की पहिल्या भेटीचा प्रभाव आयुष्यभर कसा राहतो. मग आपण डोळ्यांच्या भाषेचं रहस्य उलगडू, त्यानंतर जवळीक कशी वाढते याचे टप्पे समजून घेऊ आणि शेवटी एका क्षणात खोलवरचं कनेक्शन कसं तयार करायचे हे शिकू. तर पहिल्या भेटीची शक्ती ही खरंच अविश्वसनीय आहे. तो फक्त एक छोटा क्षण नसतो, तो एक असा ठसा असतो जो वर्षानुवर्षे किंबहुना आयुष्यभर टिकून राहू शकतो. ली लॉन्ड्स यांच्या पुस्तकात एक छान गोष्ट आहे जेराल्ड नावाच्या एका व्यक्तीची. तो आजही त्याच्या वृद्ध मैत्रिणींना त्यांच्या हायस्कूलच्या दिवसांप्रमाणेच सुंदर होमकमिंग क्वीन्स म्हणून पाहतो. यावरून विचार करा की एखाद्या व्यक्तीची पहिली प्रतिमा आपल्या मनात किती खोलवर रुतून बसते. आता वळूया आकर्षणाच्या सर्वात शक्तिशाली शस्त्राकडे, आणि ते म्हणजे आपले डोळे. विज्ञान सुद्धा हेच सांगतं. जेव्हा आपण एखाद्याच्या डोळ्यात डोळे घालून बघतो तेव्हा आपल्या मेंदूचा एक आदिम म्हणजे एकदम मूळ भाग सक्रिय होतो आणि यामुळे उत्कट प्रेम आणि आवडीच्या भावना निर्माण होतात. हा एक खूपच शक्तिशाली भावनिक अनुभव असतो. तुम्हाला माहिती आहे, साधारणपणे लोक बोलताना फक्त 30 ते 60% वेळच डोळ्यां पाहतात, पण जी जोडपी प्रेमात असतात ती 75%हून अधिक वेळ एकमेकांकडे पाहत असतात. आणि हीच गोष्ट, हाच फरक आपण जाणीवपूर्वक वापरू शकतो. बेडरूम आईज बद्दल कधी ऐकलंय का? जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती किंवा गोष्ट आकर्षक वाटते तेव्हा आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या नैसर्गिकरित्या मोठ्या होतात. आणि गंमत म्हणजे मोठ्या बाहुल्या इतरांना जास्त आकर्षक वाटतात. आणि हे आपण मुद्दामही करू शकतो, फक्त समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आपल्याला आवडलेल्या एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून. आता अजून एक भारी टेक्निक, स्टिकी आईज. कल्पना करा की तुमची नजर समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांना गरम टॉफीसारखी चिकटली आहे आणि जेव्हा नजर हटवायची वेळ येते तेव्हा ती एकदम हळू आणि अनिच्छेने हटवायची. यामुळे समोरच्या व्यक्तीला एक शक्तिशाली, जवळजवळ चुंबकीय आकर्षणाची भावना येते. चला, डोळ्यांपासून आता संपूर्ण शरीराकडे येऊया. संशोधक डॉक्टर टिमोथी पॉपर यांनी या प्रक्रियेला जवळीकीचं नृत्य असं नाव दिलंय. त्यांनी हजारो लोकांमधल्या संवादांचा अभ्यास करून एक स्पष्ट 5 टप्प्यांचा पॅटर्न शोधून काढला, जो 2 अनोळखी व्यक्तींना एक जोडपं बनवतो. आणि या नृत्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? यातला प्रत्येक टप्पा ही एक छोटीशी परीक्षा आहे. जर तुमच्याकडून किंवा समोरच्या व्यक्तीकडून एकही टप्पा चुकला किंवा त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर ते नृत्य, तो संवाद तिथेच संपतो. मग ह्या नृत्यामध्ये आपण योग्य पावलं उचलत आहोत याची खात्री कशी करायची? सोपं आहे. त्यासाठीच आहे सॉफ्टेन हे तंत्र. ही एक सोपी चेकलिस्ट आहे जी सकारात्मक आणि मोकळी देहबोली ठेवण्यासाठी मदत करते. स्माईल, ओपन बॉडी, फॉरवर्ड लीन, टच, आय कॉन्टॅक्ट आणि होकारार्थी मान डोलावणे. आता आपण आपल्या अंतिम आणि कदाचित सर्वात सूक्ष्म पण शक्तिशाली तंत्राकडे वळूया. ते म्हणजे समोरच्या व्यक्तीला नकळतपणे असं वाटायला लावणं की अरे वा, आपण तर अगदी सारखेच आहोत. कधी विचार केलाय की आपण आपल्यासारखेच लोकांकडे का आकर्षित होतो? याचं कारण असं आहे की जेव्हा आपले विचार, मूल्य आणि आवडीनिवडी जुळतात तेव्हा आपल्याला खूप सुरक्षित आणि समोरच्या व्यक्तीला आपण समजलो आहोत असं वाटतं. अनेक अभ्यास हेच सांगतात. हे करण्याची एक सोपी युक्ती म्हणजे इकोईंग किंवा प्रतिध्वनी. म्हणजे काय तर समोरची व्यक्ती जे शब्द वापरते तेच शब्द आपणही वापरायचे. समजा ते पोर म्हणाले तर आपणही पोर म्हणायचं, मुलगा नाही. जर ते व्यवसाय म्हणाले तर आपणही नोकरीऐवजी व्यवसाय म्हणायचं. हे नकळतपणे त्यांना सांगतं की आपण त्यांच्या टीममधलेच आहोत. हे असं आहे जणू काही संवादाची 2 वेगवेगळी जगं आहेत. अनोळखी लोक पहिल्या 2 स्तरांवर म्हणजे ठराविक वाक्य आणि तथ्यांच्या जगात बोलतात, पण मित्र आणि प्रेमी
ते थेट भावनांच्या आणि आपण या शब्दांनी बनलेल्या जगात प्रवेश करतात. आणि इथेच एक शक्तिशाली शॉर्टकट आहे, तो म्हणजे थेट आपणच्या जगात उडी मारणे. आपण कधीतरी ते नक्की करून बघूया किंवा आपल्याला हे आवडेल अशी वाक्य वापरून आपण क्षणात एक जवळीकीची, एक आपलेपणाची भावना निर्माण करू शकतो. तर डोळ्यांच्या भाषेपासून ते शब्दांच्या प्रतिध्वनीपर्यंत या फक्त काही युक्त्या नाहीत, ही सगळी जाणीवपूर्वक एक कनेक्शन बनवण्याची आणि आपली आवड व्यक्त करण्याची प्रभावी साधना आहेत. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आकर्षण हे शिकण्याचं विज्ञान आहे की अनुभवण्याची कला? मला वाटतं कदाचित या दोन्ही गोष्टी समजून घेतल्यावर आपण मानवी संबंधांची खरी कला आत्मसात करू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट